नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. पुलाची शिरोलीत तरुणाकडून बेकायदेशीर पिस्तूल जप्त. MIDC पोलिसांची कारवाई. शिरोली MIDC पोलीस ठाण्यात हद्दीत बेकायदेशीररित्या गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सांगलीतील एका 21 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून लोखंडी पिस्तूल आणि मॅगझिन असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पुलाची शिरोली येथील एक संशयास्पद तरुण असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शिरोली MIDC पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून राजवर्धन आनंदराव पाटील, वय वर्ष 21, राहणार आंबा चौक, कुपवाड रोड, सांगली याला ताब्यात घेतलं. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे विनापरवाना बेकायदेशीररित्या बाळगलेलं गावठी बनावटीचं लोखंडी पिस्तूल आणि एक मॅगझिन मिळून आलं. या मुद्देमालाची किंमत सुमारे 30,000 रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. राजवर्धन पाटील यांच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम 3125 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 122 नुसार गुन्हा रजिस्टर नंबर 88/2026 दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार सुहास मधुकर संकपाळ यांनी फिर्याद दिली आहे. ही कारवाई शिरोली MIDC पोलीस व अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स कोल्हापूर आणि पुणे पथकाने केली आहे. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, सहाय्यक फौजदार शेंगाळ, अनिल पास्ते, पोलीस हवालदार माने, पवार, पाटील, गवळी आणि बेंद्रे यांचा समावेश होता.